नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण घरगुती फ्लावरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य दाखवलेलं आहे तुम्हाला. आता आपण कढई तापाय ठेवणार आहोत. कढई तापलेली आहे. तेल टाकलं होतं, त्यात मोहरी टाकली, जिरं टाकले. आता छान फोडणी बसते बघा. कढीपत्ता, आता कांदा, कांद्यामध्येच आपण हिंग थोडंसं टाकणार आहोत. हिंग, हळद. हिंग पोटाला चांगलं असतं पचनासाठी, म्हणून आम्ही हिंग टाकत असतो प्रत्येक भाजीमध्ये. आता छान आपण कांदा असा परतून घेऊ. थोडा कांद्याला कलर व्यवस्थित येईपर्यंत थोडासा परतू आपण कांदा. आता टोमॅटो चांगला आपण त्या मसाल्यांमध्ये शिजवून घ्यायचा आहे. आता त्याच्यात मसाले टाकणार आहोत. कांदा लसूण मसाला आहे घरगुती आपला. थोडीशी धना पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला. तर हे सगळे मसाले आपण कांदा टोमॅटोमध्ये एकजीव करून घेऊ. चवीनुसार मीठ टाकले. व्यवस्थित हे एकजीव करून घेऊ. थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली, म्हणजे कोथिंबीरची टेस्ट त्यात अजून छान येते मसाल्यात मुरल्यावर. व्यवस्थित छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं, म्हणजे भाजीला टेस्ट छान येते, भाजी छान होती. सगळ्यांना खाऊ वाटते आपल्याला छान छान भाजी असल्यावर. मुलं पण आवडीने खातात. काही मुलांना फ्लावर आवडत नाही, मग थोडीशी छान भाजी केली की ते पण आवडीने खातात. आता बघा मस्त तेल सुटलेलं आहे. थोडंसं झाकण ठेवून देऊ आपण, थोडं शिजण्यासाठी बारीक गॅसवर. त्याला मसाल्याचा कलर बघा किती मस्त आला. त्यात थोडंसं आपलं जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे, म्हणजे छान दाताखाली आले की मस्त वाटते भाजी, म्हणजे छान वाटतं खाताना आपल्याला. आता व्यवस्थित एकजीव करून घेऊ. ते मस्त अशी ग्रेव्ही टाईप मसाला त्या फ्लावरच्या भाजीसाठी तयार झालेला आहे. मस्त नटलं आहे त्याच्यात मसाला. आता त्यात आपण टाकणार आहोत फ्लावर आलाय मस्त. हा, चला चला चला, इकडे तिकडे व्हायला लागली भाजी सगळीकडं. एकजीव होतोय आता फ्लावर. थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची, म्हणजे तिला पण जरा बरं वाटतं. बघा भाजीला कसं मस्त व्यवस्थित वाटते. आपण झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजवून घेऊ. 10 मिनटं ठेवलेलं आहे हे झाकण. त्यानंतर आपण शिजली का पाहून घेऊ. फ्लावरची भाजी मस्त शिजलेली आहे बघा. छान दिसतोय कलर. आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. मस्त झाली भाजी. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. शिजली भाजी. तुम्ही पण रेसिपी ही करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. छान भाजी झालेली आहे. मस्त. या खायला.